गबो, पप्पा जर खाऊ खायला चल म्हणलं तर अजिबात जाऊ नको. का ग मम्मी? तुझ्या पप्पाची आणि माझी लय भांडणं झाल्यात. बरं बरं. गबो, चल पाणीपुरी खायला जाऊ. नको अहो पप्पा, पोटात लय दुखतंय. काय ग, तू येते का पाणीपुरी खायला? हिला बी नाही यायचं वाटतंय. हा हो पप्पा, मम्मी पण नाही येणार. कोण म्हणलं मी नाही येणार? मी तर चप्पल घालाय गेलती. चला हो तुम्ही. ओ मावशी, आहेत का घरात? हा आले आले. काय रे पोरांनो, संध्याकाळी लग्नाला या. बरं झालं लवकर सांगितलं. संध्याकाळी स्वयंपाक नाही करत, तिकडे देते जेवायला. तुझे काकाला बी डब्बा भरून द्या, भात भाजी दिली तरी बस. ओ मावशी, लग्न काय माझं नाही, तुळशीचं लग्न आहे. तुळशीचं वय बरोबर येते. संध्याकाळी लवकर या. बाई वाटलं होतं आज तरी स्वयंपाकाचा ताप वाचल. माझी बाई नशीबच खराब बाई. यू 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 बाई, कुत्र कुठे गेलं? मम्मीला मनाने कळतं मला भूक लागलेली. मम्मी, पाणी आण ग. अरे ह्यांना भात कोणी खाल्ला? का ग? अरे इथलं होता, थोडी वास येत होती म्हणून कुत्र्याला द्यायचा होता. जाऊ दे, कुत्र खाऊन गेला असेल. आजकालची पोरं काय बी खातात. काय खाल्लंय गबू? हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. नवीन कपडे घालून बघू. अगं तुझ्यासाठी आणल्यात, घाल. मम्मी ही काय? बाई लेकरू किती भारी दिसतय. अगं पण एवढे मोठे कपडे कुठं मोठे तवा? 2-4 वर्ष बसायला पाहिजे. जा आता, ठेव काढून, पुढच्या वर्षी घाल. मम्मी, मामा यायला लागलाय. मामा यायला लागलाय? हा, काय काय आणू खायला? अरे विचारतोय काय? पिझ्झा, बर्गर, लाडू, पेढा सगळं आण. हा मामा, ऐकलं ना, जेवढं सांगितलंय मम्मीने तेवढं सगळं आण. Oh no!